पाठी करे शून्य म्हणा ना तू नको ए फिरवा गोल शून्य ओढा खाली फाडा खाली फाकवा खाली फाडामध्ये वडा खाली फाकवावर मुरगाळा खाली करा मोकळा खालून दाबावरून द्या शून्य ठेवून मानेपासून वर इंद्रिय किती मानेपासून खाली किती 5 आणि 5 मग 1 ते 10 आकड्यामध्ये 8 गाठ नसलेला आकडा कोणता 1 ते 10 आकड्यामध्ये गाठ नसलेला आकडा कोणता 8 करेक्ट पण एक आकडा आतल्या गाठीचा आहे 7 आणि एक आकडा वरच्या गाठीचा आहे 9 मग गावात 3 माणसं आहेत काही आतल्या गाठीचे आहेत काही वरच्या गाठीचे आहेत काहींना गाठच नाही ज्यांना गाठ नाही त्यांना संत म्हणतात कुणी वंदा कुणी मग बोला पोरं पटकन लहान आले पोरं इंद्रिकर आतल्या गाठीचा का वरच्या हा बरोबर आहे बरं फक्त आतल्या नाही म्हणला माझं कीर्तन ऐकलं ना महाराज 2-3 दिवस सुधरत नाही माणसाला बधीर होतो तो बधीर आणि एकटाच हसतो घरी गेले होते आणि माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला मी सर्टिफिकेट देणार त्याला 6 महिने अटॅक येत नाही कधी एकटा हसतो घरी गेल्यावर आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात आणि जी गालात हसतात प्युअर गद्दार असतात जी माणसं मोठ्यानं बोलतात ती निर्मळ असतात जी हळूच बोलतात लफडेबाज असतात जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शेंगा कमी असतात मानेपासून इंद्रिय 5 आणि मानेपासून खाली 5 आतल्या गाठीचा आकडा 7 गाठ नसलेला आकडा 8 आणि वरच्या गाठीचा आकडा 9 मग याच्यामध्ये 3 प्रकार पडतील उत्तम मध्यम कनिष्ठ काहींचं प्रारब्ध उत्तम आहे ते साधक झाले काहींचं प्रारब्ध मध्यम आहे त्यांनी संसार केला आणि काहींचं प्रारब्ध कनिष्ठ आहे ते कशातच नाही प्रारब्ध आहे गळ्यात माळ येणं मुखात नाम येणं योग्य गुरु भेटणं ही बापाची पेंड नाही त्याला प्रारब्ध तुम्हाला एक वाक्य सांगा झोंबल तुम्हाला थोडं परमार्थ